हेलो डियर स्टुडंट्स, वेलकम टू सोल्युशन्स ऑफ फिजिक्स फ्री मॉक टेस्ट जी आपण आज कंडक्ट केली होती. प्रत्येक क्वेश्चनचं इथे सोल्युशन मी एक्सप्लेन करणार आहे, बट त्याच्या आधी बऱ्याच मुलांनी रजिस्टर केलं होतं. ऑलमोस्ट 3000 एंट्रीज झाल्या होत्या, बट काही मुलांना वेगवेगळ्या रिझन्समुळे टेस्ट नाही देता आली. काही जणांना आयडी पासवर्ड नाही मिळाले, SMS नाही आले, काही जणांचं लॉग इन होत नव्हतं किंवा अजून काही रिझन्स असतील, काही जणांनी फॉर्म नव्हता भरला. तर अशा मुलांनी बिलकुल लोड घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा. डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही पहिला PDF डाउनलोड करा. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो चारही विषयांची PDF अटॅच्ड आहे क्वेश्चन्सची. तुम्ही डाउनलोड करा, तुम्ही टायमर सेट करा आणि क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा. तुम्हाला 1.5 तास फिजिक्स केमिस्ट्रीला द्यायचा आहे आणि नंतर वेगळा 1.5 तास मॅथ्सला द्यायचा आहे. पूर्ण पेपर सॉल्व्ह झाल्यानंतर मी सोल्युशन्स अपलोड केलेले जे आहेत ते नंतर बघा तुम्ही, आणि ते बघून तुम्ही स्वतः सेल्फ इव्हॅल्युएट करा. थोडंसं ऑनेस्ट राहावं लागेल स्वतःबरोबर या केसमध्ये, कारण की आपण टायमर सेट स्वतः करावा लागेल. तुम्हाला मोबाईलवरती टायमर लावून फ्लाईट मोडवरती टाका, मोबाईलला टायमर लावा आणि नंतर चालू करा पेपर. अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह केला. त्याच्यानंतर येऊन सोल्युशन्स बघा, तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करू शकता किती करेक्ट आले किती रॉंग आले. आणि नंतर संध्याकाळी साधारण 7 वाजता मी रँक लिस्ट पब्लिश करणार आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही कुठे स्टँड होता ह्याचा पण तुम्ही ॲनालिसिस करू शकता. बट ते करण्याच्या आधी एक महत्त्वाची गोष्ट आहे की उद्यापासून इम्पल्स बॅचमध्ये आपण क्रॅश कोर्स स्टार्ट करतोय. क्रॅश कोर्स इन इम्पल्स बॅच. आणि हा जो क्रॅश कोर्स आहे त्या 17 एप्रिलपासून तो कंटिन्यू होणार आहे. हे मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये आधी सांगितलं होतं, बट जस्ट काही मुलांचं कन्फ्युजन होतं म्हणून ते क्लिअर करतोय. काही मुलांनी नंतर मेसेज करून विचारलं, सर हे लेसन्स तर 12च आहेत, अजून सगळे लेसन्स नाही आहेत. अरे हे लेसन्स 12च आहेत माहिती आहे मला, बट बोर्ड एक्झाम नंतर पण टाइम मिळणार आहे आपल्याला. तो टाइम आता किती मिळणार आहे काही माहीत नाही आपल्याला. त्यामुळे आपण आधीच थोड्या गोष्टी कव्हर करून बसतोय आणि ह्याच्यात आपण स्ट्रॅटेजिकली तेच गोष्टी सिलेक्ट केल्या आहेत जे ॲक्च्युअली थोडेसे डिफिकल्ट जातात मुलांना. सो बोर्ड पण ह्याच्यात होऊन जाईल, ॲज वेल ॲज CETचं पण प्रिपरेशन होऊन जाईल. सो हे 12 टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहेत. बोर्डच्या डेटवरती डिसाईड होईल की अजूनही पुढे एक्सटेंड करायचं आहे का ह्याला थोडंसं कमी करायचं. समजा बोर्ड एक्झाम मेच्या एंडला खरंच असेल तर आपण हा शेवटचा पार्ट नंतर बोर्ड नंतर आपण त्याला कव्हर करू, ठीक आहे. आणि नंतर बोर्ड नंतर काय काय असणार आहे हे जे काही झालंय ते सोडून उरलेलं 12वी आणि अख्खं 11वी 11th स्टँडर्ड पूर्ण तुम्हाला अशाच फॉर्मॅटमध्ये 3 डेजच्या फॉर्मॅटमध्ये किंवा त्याच्यात थोडं जास्त करावं लागेल फास्ट. आपल्याला टाइम किती मिळतो त्याच्यावर सगळं डिपेंड करते. आणि ते झाल्यानंतर इम्पल्स बॅचमध्ये अजून काय आहे, पूर्ण क्रॅश कोर्स झाल्यानंतर ह्याच्या टेस्ट तर आहेतच मध्ये मध्ये, एव्हरी 10th डेला टेस्ट आहे बघा. आणि ते सोडून 15 फुल मॉक टेस्ट. आज जशी मॉक टेस्ट झाली ना, याच पद्धतीने 15 मॉक टेस्ट घेतल्या जातील आणि त्या 15च्या 15 मॉक टेस्टचे तुम्हाला सोल्युशन्स मिळतील, व्हिडिओ सोल्युशन्स, आणि त्याच्यामध्ये पण ॲनालिसिस वगैरे सगळं डिटेलमध्ये मिळेल. सो लेट्स स्टार्ट. ज्यांनी पेपर नाही सॉल्व्ह केला आहे बिलकुल व्हिडिओ ह्याच्या पुढचा बघू नका. डाउनलोड करा, डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे PDF. पेपर सॉल्व्ह करा. पेपर सॉल्व्ह झाल्यावरती नंतर येऊन बघा काय आहेत सोल्युशन्स. सो लेट्स स्टार्ट विथ द फिजिक्स सोल्युशन्स. फिजिक्सचा हा जो पेपर होता त्यामध्ये 50 क्वेश्चन्स जे होते तर मी PDF मध्ये ज्या सिक्वेन्सनी दिले त्याच सिक्वेन्सनी सॉल्व्ह करतोय. ओके. सो जर तुम्हाला काही सर्टन क्वेश्चन मध्येच डाऊट असेल तर तुम्ही ते क्वेश्चनवरती जम्प करून बघू शकता. सो पहिले जाऊन PDF डाउनलोड करा. तुमचे जे क्वेश्चन्स आहेत, समजा 17वा, 15वा, 20वा आणि 30वा आणि 50वा क्वेश्चन तुम्हाला डाऊट आहे, सो तुम्ही पुढे जाऊन त्या क्वेश्चनवरती जम्प करा. पूर्ण व्हिडिओ बघण्यात जर काही तुम्हाला जमलं असेल तर काही पॉईंट नाही आहे. सो लेट्स स्टार्ट. आय होप तुम्हाला तिथून क्वेश्चन दिसतोय आता स्क्रीनवरती. क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 बघा काय आहे. M0 L0 डिनोट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट अँड अँग्युलर मोमेंटम, देन व्हॉट इज द गायरोमॅग्नेटिक रेशो. हे सगळ्यांना माहित आहे. गायरोमॅग्नेटिक रेशो इज E/2m. E/2m बरोबर. आणि हा कसला रेशो असतो, इट इज द रेशो ऑफ गायरोमॅग्नेटिक रेशो इज डिफाइंड ॲज व्हॉट. तुम्हाला आठवतंय का आपण असं प्रूव्ह केलेलं, मॅग्नेटिक मोमेंट इज EVR/2 आणि नंतर आपण काय केलं, M ॲडजस्ट केलेलं, राईट. आणि हा झालेला L, तो झालेला L. सो L खाली गेला तर M0/L0 असा आन्सर ह्याचं येईल. गायरोमॅग्नेटिक रेशो इज M0/L0 ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट टू अँग्युलर मोमेंटम. ह्याची व्हॅल्यू पण तुम्हाला माहित असली पाहिजे. 8.8 × 10⁻10 कूलम पर kg. कूलम पर kg इज द युनिट. क्वेश्चन नंबर 1 व्हेरी सिंपल. क्वेश्चन नंबर 2, फाइंड द टेम्परेचर ॲट विच कायनेटिक एनर्जी डबल्स द व्हॅल्यू ॲट 27. म्हणजे 27 डिग्री सेल्सिअसला जी व्हॅल्यू आहे ना, 27 डिग्री सेल्सिअसला, अरे बापरे, 27 डिग्री सेल्सिअसला जी व्हॅल्यू आहे
ती व्हॅल्यूच्या डबल व्हॅल्यू कोणत्या टेम्परेचरला होणार आहे? तर कॉमन सेन्स आहे, 27 डिग्रीला जेवढी व्हॅल्यू होती 27 डिग्रीला त्याच्या डबल तेव्हाच होईल जर काही टेम्परेचर डबल केलं तर. मग 27चं 54 का? काही जणांनी 54 टिक केलं असेल, चुकलंय. 54 चुकलं आहे कारण की टेम्परेचर ॲब्सोल्यूट टेम्परेचरवर डिपेंड करते. कायनेटिक एनर्जी इज प्रपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर. म्हणजे 27 डिग्री म्हणजे 300 केल्विन. 300 केल्विनचं जेव्हा 600 केल्विन होईल तेव्हा जाऊन कायनेटिक एनर्जी डबल होईल ना. कारण की कायनेटिक एनर्जी एका गॅस मॉलिक्यूलचा फॉर्म्युला असा आहे 3/2 kBT. आत्ता 27 डिग्री आहे म्हणजे 300 केल्विन आहे. जर मला ह्याला डबल करायचं असेल तर ऑब्व्हियसली टेम्परेचरला 600 केल्विन करावं लागेल. 600 केल्विन असा आन्सर आहे. ऑप्शनमध्ये कुठेही दिसत नाही आहे कारण की त्यांनी केल्विनमध्ये न देता डिग्री सेल्सियसमध्ये दिला आहे. सो आन्सर येईल डेल्टा. क्वेश्चन नंबर 2चा डेल्टा. तिसरा पहा, क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3. An AC source of frequency 50 Hz is connected in series with inductor resistance. Then what is the phase difference between current and voltage? आता बघा, इथे तुम्हाला इंडक्टर दिलाय आणि इथे रेझिस्टन्स दिलाय आणि फेज डिफरन्स विचारलाय. कॅपॅसिटन्सचा कुठेही संबंध नाही. LCR मध्ये कॅपॅसिटन्स बद्दल काहीच सांगितलं नाहीये, फक्त इंडक्टर आणि रेझिस्टन्स आहे. यासाठी तुम्हाला फेजर डायग्राम माहीत असला पाहिजे. फेजर डायग्राममध्ये आपण हॉरिझॉन्टली रेझिस्टन्स ड्रॉ करतो, वरती ड्रॉ करतो XL आणि खाली ड्रॉ करतो XC. बट इथं प्रॉब्लेमच नाही XCचा. XL आणि R दोनच आहेत. सो आपल्याला फेज अँगल जो काढायचा आहे तो फेज अँगल कसा काढता येईल? तर मला XL हा आहे ना, तर ऑपोजिट साईड XL आहे. सो मला माहीत आहे XL आणि R ला डिवाइड केलं तर tan phi मिळणार आहे. सो जर काय मी tan phi कॅल्क्युलेट केलं तर काय मिळेल मला? XL काय असतं? XL ओमेगा L. ओमेगा किती आहे? ओमेगा फ्रिक्वेन्सी दिली बघा 2π इंटू 50. 2π इंटू 50 इंटू L किती आहे? L आहे 0.5. 0.5 म्हणजे तुम्हाला माहीत असेल हाफ असतं ते, डिवायडेड बाय रेझिस्टन्स 157 आहे. आता हे तुम्हाला थोडंसं प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणता येईल का एक्सपिरियन्सनी म्हणता येईल, काहीतरी करून म्हणता येईल. पण 3.14चा अर्धा असतो 1.57. हे तुम्हाला माहीतच पाहिजे. मी 157 बघितलं, मला माहिती होतं हे 3.14चा अर्ध कुठेतरी ॲडजस्टमेंट आहे. सो हा जो 157 आहे ना त्याला मी 1.57 लिहितो. 157ला 1.57 लिहितो इंटू 100 करून टाकतो. असं केल्याने काय होईल? 1.57 1 जा आणि पायच्या केसमध्ये 2 जा. 1.57 1 जा 2 जा पाय झाला ना तो. याच्या डबल पाय असतो. सो पाय गेला, 1.57 2 जा झाला. हा 2 Lचा 0.5 आणि हा 2 कॅन्सल होऊन गेला आणि वरचा 100 52 जा आणि खालचा 100 कॅन्सल झाला. 1 उत्तर आलं. टॅनचं उत्तर, tan phiचं उत्तर 1 कधी येतं? जेव्हा अँगल 45 डिग्री असतो. सो आन्सर आहे 45 डिग्री. कळतंय का? क्वेश्चन नंबर 3चा आन्सर आहे 45 डिग्री. आता मी हे सगळं डिलीट करण्याचा प्रयत्न करतो, बघू काय होतंय. सगळंच गेलं. ठीक आहे. सो आपण सगळं घालवून चालणार नाही आहे. हे असं करून अजून छोटं करून साईडला घेऊ आणि हे डिलीट करू. परत ह्याला घेऊ, अरे परत ह्याला घेऊ, असं फिरवू आणि मोठा करू. क्वेश्चन नंबर 4 बघा. आता क्वेश्चन नंबर 4 आहे. 4 आणि 5 सॉल्व करायचं आपल्याला. R/CV इज गिवन. म्हणजे बेसिकली दिस टर्म इज नथिंग बट CV पलीकडे नेला इज R 0.67 खाली नेला अँड थोडंसं प्रेझेन्स ऑफ माइंड 0.67 2/3 असतो. 0.67 2/3 असतो. 3 गेला वरती. सो 3R/2 CV. क्लिअरली CV कधी मिळतो तुम्हाला? CV तेव्हा मिळतो जेव्हा तुम्ही एनर्जीचा टेम्परेचरने डिवाइड करता. म्हणजे इनडायरेक्टली असं म्हणता येईल बाबा एनर्जी ऑफ द गॅस इज 3/2 RT. 1 मोल ऑफ गॅसची एवढी एनर्जी आहे आणि एवढी एनर्जी असेल तर 3 कशामुळे येतो? मोनो ॲटॉमिक गॅस असेल तरच 3 येतो ना. डाय ॲटॉमिक असेल तर 5 येतो. बरोबर. हे वेगवेगळ्या गॅसेससाठी वेगवेगळं आहे. ते आपण एक मोठा चार्ट बनवला आहे, तुम्हाला माहिती आहे. त्याच्याने आन्सर येणार आहे मोनो ॲटॉमिक. 5th क्वेश्चन बघा. 5th क्वेश्चन तर खूपच इंटरेस्टिंग होता. 5th क्वेश्चन खूपच इंटरेस्टिंग आहे. सी क्वेश्चन नंबर 5. As shown in the PV diagram, ideal gas is taken from A to B. A to B आयडियल गॅस घेऊन गेले म्हणजे वर्क डन काढा. अरे वर्क डन काढायचा असेल
तर तुम्हाला या ग्राफच्या खालचा अख्खाच्या अख्खा एरिया काढावा लागेल. वर्क डन इज एरिया अंडर द कर्व. सो ए बी लाईनच्या खाली किती एरिया आहे? तो ट्रायंगल नाही आहे. ट्रायंगल असेल तर तुम्ही हाफ इंटू बेस इंटू हाईट कराल. तो ट्रेपेझियम आहे आणि ट्रेपेझियमचा फॉर्म्युला असतो हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड इंटू हाईट. बरोबर, हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स. आता पॅरलल साइड्स बघा, ही आहे म्हणजे पी ए आहे, पी ए प्लस ही आहे पी बी. बरोबर ना, ही साइड आहे पी ए. कसं काय पी ए सर? अरे प्रेशरची लाईन आहे ती. ही पी बी आहे, ही प्रेशर पी बी आहे. ह्या दोघांना ऍड करा, सम ऑफ पॅरलल साइड्स इनटू या ट्रेपेझियमची हाईट. ट्रेपेझियम असा आहे, ही त्याची हाईट झाली ना. सो हाईट किती आहे? व्ही बी मायनस व्ही ए आहे, व्ही बी मायनस व्ही ए. सो असं काही उत्तर दिसतंय का? व्ही बी मायनस व्ही ए इंटू पी ए प्लस पी बी. आन्सर इज बीटा. मस्त प्रश्न होता हा पण. 5 झाला. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट वन. आता ह्याच्यात नेक्स्ट क्वेश्चन बघा, 6th च्या पुढचे क्वेश्चन्स. Ratio of radiant energy per unit area. See, what is given? The ratio of energy is given 16:1. Hotter body's temperature 1000 Kelvin आहे, तर temperature of colder body will be. Clearly, we know that energy emitted per unit area per unit time is directly proportional to the 4th power of temperature. We know this thing. So, E1 by E2 is given to us. And that is also equal to T1 by T2 raised to 4. माहिती आहे आपल्याला. सो इफ आय टेक द फोर्थ रूट ऑन बोथ साइड्स, फोर्थ रूट म्हणजे रेस टू 1/4 केलं ना, तर 16चा फोर्थ रूट काय असतो? 16चा फोर्थ रूट असतो 16चा स्क्वेअर रूट आणि परत स्क्वेअर रूट. पहिला स्क्वेअर रूट 4 देईल, दुसरा स्क्वेअर रूट 2 देईल. सो 2:1 इज T1 by T2. त्याच्यामधला T1 आहे 1000, हॉटर बॉडी 1000 आहे. सो कोल्डर बॉडी 500 येणार आहे. 2 खाली जाईल, T2 वरती जाईल. कोल्डर बॉडी 500 येणार आहे. सो आन्सर इज 500 फॉर दिस क्वेश्चन. ओके, लेट्स मूव टू क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 वाचा. 2 wires of same length are shaped in form of a square and then in form of a circle. Same length आहे, same length. Then what is the ratio of magnetic moment? Magnetic momentचा फॉर्म्युला असतो NIA. आता नंबर ऑफ टर्न्स तर 1 राहणार आहे, करंट सेम राहणार आहे, दे कॅरी सेम करंट म्हणे. सो फक्त एरियावर डिपेंड करणार आहे. आपल्याला सगळ्यात पहिले यांचे एरिया काढता आले पाहिजे. कसं काढायचं? तर बघा, एक वायर होती लेंथ L ची. तिला जेव्हा तुम्ही स्क्वेअरमध्ये कन्वर्ट कराल ना, तर L/4 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 असे 4 साईडचा स्क्वेअर बनेल. त्यामुळे त्याचा एरिया काय बनेल? एरिया ऑफ स्क्वेअर असा बनेल का? L²/16. साईड स्क्वेअर केलं मी, साईड इंटू साईड. याच वायरला स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करून झाल्यानंतर आता त्याला रिंगमध्ये कन्वर्ट केलं. आता रिंगमध्ये कन्वर्ट केलं तर लेंथला इक्वल टू मी असं लिहू शकतो का? 2πr. सर्कम्फरन्स लेंथनी बनला आहे आणि त्यामुळे रेडियस किती आला? रेडियस आला L/2π. रेडियस आला L/2π. म्हणजे एरिया किती आला? तर एरिया ऑफ सर्कल इज पाय रेडियस स्क्वेअर. बट रेडियस स्क्वेअर जर मी केला तर L²/4π² मिळेल ना. एक पाय कॅन्सल होईल आणि L²/4π उत्तर मिळेल. हा झाला एरिया ऑफ स्क्वेअर, हा झाला एरिया ऑफ सर्कल. L²/4π L²/16. आणि आपल्याला विचारलंय मॅग्नेटिक मोमेंटचा रेशो स्क्वेअर टू सर्कलचा, स्क्वेअर टू सर्कल. त्यामुळे मॅग्नेटिक मोमेंट ऑफ स्क्वेअर टू मॅग्नेटिक मोमेंट ऑफ सर्कल विल बी एरिया ऑफ स्क्वेअर अपॉन एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ स्क्वेअर काय? L²/16. एरिया ऑफ सर्कल काय? L²/4π. L² गेला, 4π वरती गेला, 4π/16. उत्तर आहे π/4. आमच्या सीईटीला विचारलेला प्रश्न आहे हा. π/4 आन्सर. तेव्हा माही आय एम नॉट शुअर सर्कल टू स्क्वेअर विचारलेलं का स्क्वेअर टू सर्कल विचारलं, बट आन्सर इज π/4. सेम क्वेश्चन वॉज अगेन रिपीटेड इन 2011. 10 नंतर 11ला परत रिपीट झालेला आणि नंतर आला पण असेल परत सीईटीला 2-3 वेळा. काही हिशोब नाही आहे, सीईटीचे प्रश्न रिपीट होतात. सो PYQs महत्त्वाचे आहेत. आता क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन 8 सॉल्व्ह करण्याच्या आधी मी काय करतो, पहिले हे सगळं क्लिअर करतो. क्वेश्चन नंबर 8 त्याच्यानंतर आपण घेऊयात.
So let's solve question number 8 now. See, question number 8 जो आहे, this one, त्याच्यामध्ये वाचा, the potential difference 300 volt is applied across a combination of 2 microfarad and 8 microfarad capacitors. दोन कॅपॅसिटर्स आहेत 2 आणि 8 आणि त्यांना कसे कनेक्ट केलेत सिरीज मध्ये. 2 मायक्रोफॅरेड आणि दुसरा आहे 8 मायक्रोफॅरेड. ह्या दोन कॅपॅसिटर्सना कनेक्ट केला आहे 300 वोल्ट, 300 वोल्ट, 300 वोल्ट. क्वेश्चन आहे की व्हॉट इज द चार्ज ऑन 2 मायक्रोफॅरेड. पहिली गोष्ट एकदम क्लिअर इथं असली पाहिजे की सिरीजमध्ये चार्ज सेम राहतो, पॅरललमध्ये व्होल्टेज सेम राहतो. याचा अर्थ 2 वरती जेवढा चार्ज असेल तेवढाच चार्ज 8 वरती असेल. सो इथे कुठलाही भेदभाव नाही राहणार. 2 वरती जेवढा चार्ज तेवढाच चार्ज 8 वरती, कारण की दोघं सिरीजमध्ये चार्जेस सेम. सो आपण काय करू, आपण टोटल चार्जेस काढू ना. टोटल चार्ज म्हणजेच Q1 आणि Q2 सेमच राहणार आहेत कारण की सिरीजमध्ये आहेत. सो टोटल चार्ज कसा काढायचा, तर या दोघांचा CS काढायचा, CS सिरीज रेजिस्टन्स. तर तुम्ही मला सर सिरीज रेजिस्टन्स कसा C1 + C2 करू का, नाही. सिरीजमध्ये दोन कॅपॅसिटर्स असतील ना तर तो 1/CS इज 1/C1 + 1/C2 हा फॉर्म्युला वापरायला पाहिजे. बट त्याचा शॉर्टकट असा आहे, जर दोनच कॅपॅसिटर्स असतील तर आपण प्रोडक्ट अपॉन सम करतो. काय करतो, प्रोडक्ट अपॉन सम, मल्टिप्लिकेशन अपॉन ॲडिशन. मल्टिप्लिकेशन आहे 16, ॲडिशन आहे 10, म्हणजे CS काय आला 1.6 मायक्रोफॅरेड. हा 1.6 मायक्रोफॅरेड त्याचा CS आला. CS म्हणजे नेट कॅपॅसिटन्स, आणि नेट कॅपॅसिटन्स नेट व्होल्टेज असेल तर नेट चार्ज इज CV. नेट चार्ज इज CV. नेट चार्ज इज नेट कॅपॅसिटन्स 1.6 इंटू नेट व्होल्टेज 300. 300 इंटू हे केलं जर आपण तर आपलं उत्तर येईल 480 मायक्रो कुलम. कुठून आला मायक्रो, तर मायक्रो फॅरेड, तर मायक्रो आला आणि व्होल्टेज इंटू फॅरेड इज कुलम. 480 मायक्रो कुलमचा आन्सर आहे सीटा. सी इज द करेक्ट आन्सर. काय आन्सर आहे, आन्सर इज सीटा. क्वेश्चन नंबर 9. मॅग्नेटिक इंडक्शन ॲट द सेंटर ऑफ 2 पॅरलल सेम कॅरिंग सेम करंट. 2 पॅरलल कंडक्टर्स, 2 पॅरलल कंडक्टर्स जर काही असतील कॅरिंग सेम करंट, म्हणजे ही एक कंडक्टर, हा एक कंडक्टर, ह्याच्यामध्ये पण करंट आहे, यामध्ये पण करंट आहे, सेम करंट आहेत, डिरेक्शन पण सेम. सेंटरला काय असेल फील्ड इथे, तर याची फील्ड अशी बाहेर येईल आणि याची फील्ड आत जाईल. सो याची बाहेर याची आत एकमेकांना कॅन्सल करतील, करंट सेम आहे, डिस्टन्स सेम आहे. सो इकडचा फील्ड 0 होऊन जाईल. आन्सर शुड बी अल्फा 0. सिंपल क्वेश्चन. एक्सेस प्रेशर ड्यू टू सरफेस टेंशन इज of the drop is directly proportional to what? Excess pressure for a drop is 2T/R. So it is directly proportional to 1/R. हाँ, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर तुम्ही एक तर म्हणू शकता किंवा असं म्हणू शकता डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/R. ते म्हणतात डायरेक्टली प्रोपोर्शनल बोला. ते काय म्हणतात, डायरेक्टली प्रोपोर्शनल बोला. सो आपलं उत्तर काय येईल, एक्सेस प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/R. आणि त्यालाच मॅथमॅटिकली असं लिहितो आपण R⁻⁻1. सो आन्सर आहे R⁻⁻1. बीटा 10चं बीटा. 11. डीके कॉन्स्टंट म्हणजे लॅम्बडा 0.01 पर सेकंड आहे, त्याचं युनिट पर सेकंड असतं. काय करणार, डीके कॉन्स्टंट इज 0.01 पर सेकंड. देन व्हॉट इज द हाफ लाईफ. हाफ लाईफ काय आहे, टी हाफचा फॉर्म्युला असतो 0.693 अपॉन लॅम्बडा. 0.693 अपॉन लॅम्बडा जर आपण केलं, 0.693 अपॉन लॅम्बडा, लॅम्बडा 0.01 आहे. दोन्हीकडे 100 ने मल्टिप्लाय करायची गरज आहे, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला. वरती केलं तर 69.3 होईल आणि डिनॉमिनेटरला 100 ने मल्टिप्लाय केलं तर 1 होईल. सो 69.3 सेकंड्स असा आन्सर आहे. 11चं आन्सर आहे सीटा. 12. स्क्वेअर फ्रेम आहे म्हणतात, ठीक आहे, एल साईडची, आणि त्याला फ्रेम म्हणजे आतून पोकळ. स्क्वेअर प्लेट असते ना, फ्रेमच्या ऐवजी प्लेट असते, प्लेट. तर मी म्हटलं असतो फक्त मधून भरलेलं आहे, साईडूनच फक्त पाणी येऊ शकतं. बट फ्रेम आहे, फ्रेम डिप केली ना तर बाहेरून वॉटर त्याला टच करेल, 4L बाहेरून आणि 4L आतून पण टच करेल. सो 8L त्याची इफेक्टिव्ह लेंथ बनेल आणि 8Lला टेन्शनने मल्टिप्लाय केलं की यू गेट द फोर्स. बीटा आन्सर याचं. सो व्हेरी सिम्पल क्वेश्चन दिस वन वॉज. बघू अजून काही आहे का, हां 13 आहे अजून. 13th. विच वन ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट इन द केस ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. थियोरॉटिकल क्वेश्चन आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट इन द केस ऑफ फोटो इलेक्ट्रिक एमिशन. पहिला ऑप्शन, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी डिपेंड्स ऑन द वेवलेंथ. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी तर मटेरियलची प्रॉपर्टी आहे. अरे म्यू नॉट, कुठे गेला पेन, म्यू नॉट
ही थोडीच इन्सिडेंट लाईटवर डिपेंड करते, नाही, इट इज द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल, व्हॉट मटेरियल वी आर युझिंग त्याच्यावर डिपेंड करते. सो ए तर नाही करेक्ट. बी, अबाउट थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीच्या वरती मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू इन्सिडेंट लाईट. नाही, फ्रिक्वेन्सीवर इन्व्हर्सली नाही, ती तर डिपेंड करते डायरेक्टली, वाढलं फ्रिक्वेन्सी की एनर्जी वाढते. सो बी पण चुकीचं आहे, ए पण चुकीचं आहे, बी पण चुकीचं आहे. सी वाचूयात. फोटो इलेक्ट्रिक करंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इंटेन्सिटी फॉर अ गिवन मॉडरेट इंटेन्सिटीज, ॲट मॉडरेट इंटेन्सिटीज. हां बघा, पहिली गोष्ट काय, फोटो इलेक्ट्रिक करंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इंटेन्सिटी, करेक्ट आहे, आपण ग्राफ पण बघितलं. आणि चौथा ऑप्शन आहे फोटो इलेक्ट्रिक करंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एम्प्लिट्यूड. बघा, एम्प्लिट्यूडला डायरेक्टली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर होईल तो. फोटो इलेक्ट्रिक करंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इंटेन्सिटी, वी नो दिस थिंग. मग फोटो इलेक्ट्रिक करंट डायरेक्टली प्रपोर्शनल टू एम्प्लिट्यूड बरोबर आहे का, तर बरोबर नाही आहे. असं म्हटलं पाहिजे, फोटो इलेक्ट्रिक करंट इज प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ एम्प्लिट्यूड, बिकॉज स्क्वेअर ऑफ एम्प्लिट्यूड इज इंटेन्सिटी, राईट. सो इंटेन्सिटी बरोबर आहे, याचा आन्सर आहे सीटा, 13व्याचा. लेट्स मूव्ह टू 14. ओके, 14 वाला प्रश्न इथे आहे, मोठं करूयात, एक साईडला घेऊन जाऊयात. हां ठीक आहे. 14th क्वेश्चन वाचा. 2 कॅपिलरी, एकाचा रेडियस 0.2, दुसऱ्याचा रेडियस 0.4, त्यांना डिप केलंय सेम लिक्विडमध्ये. द रेशिओ ऑफ हाईट तुम्हाला माहिती पाहिजे, h इज इक्वल टू 2t कॉस थीटा अपॉन r रो g. h आणि r इन्व्हर्स प्रपोर्शन आहेत. सो जर r1 बाय r2चा रेशो, r1 बाय r2चा रेशो 0.2 अपॉन 0.4 म्हणजे 1/2 असेल, तर h1 बाय h2चा रेशो 2:1 असायला काहीही हरकत नाही. आन्सर इज डेल्टा. काय आन्सर आहे, डेल्टा. 15, 3 पॉइंट मासेस m1 m2 m3, 3 पॉइंट मासेस m1 m2 m3 दिसत नसेल थोडं मोठं करतो, अरे हे गोलच फिरते राव. 3 point masses m1 m2 m3 are located on the corners vertices of equilateral triangle. ठीक है, m1 m2 m3. then which of the following represents the moment of inertia about axis along the altitude passing through m1. m1 पासून पास होणार जो altitude, altitude म्हणजे परपेंडिक्युलर टू द अदर साइड, इथून हाईट म्हणतो आपण त्याला, है ना, या ट्रायंगलची हाईट, याच्यावरनं पास होणारा ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल. आता m1 तर मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये कॉन्ट्रीब्यूट करणारच नाही, कारण की तो ॲक्सिसवर बेस्ड आहे. बट m2 नक्कीच करेल कॉन्ट्रीब्यूट, कारण की m2 किती डिस्टन्स लांब आहे, a/2 लांब आहे. आपल्याला माहित आहे इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये अल्टिट्यूडच, मीडियनच, परपेंडिक्युलर बायसेक्टर सगळे सेम असतात. सो हे बरोबर a/2 डिवाइड करतोय. सो m2 इंटू a/2 द होल स्क्वेअर प्लस m3 मुळे पण तेवढाच येईल. सो a²/4 बाजूला घ्या, m2 प्लस m3 उत्तर आहे, सीटा ह्याचं उत्तर आहे. ह्याचा बीटा डेल्टा, ह्याचा सीटा. ठीक आहे. आता आपण जाऊयात 16व्यावरती. 16th क्वेश्चन. लेट्स मूव्ह टू 16th क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट्स द सिम्बॉल इन द गिवन फिगर. या फिगरमध्ये कोणता सिम्बॉल आहे हा नक्कीच पहिली गोष्ट तर ट्रान्झिस्टर आहे. हा तर एक ट्रान्झिस्टर आहे. असे कोणी लेजेंड्स आहेत का की ज्यांनी सी किंवा डी लिहिले. रिव्हर्स बायस्ड NP जंक्शन डायोड किंवा फॉरवर्ड बायस PN जंक्शन डायोड, असे कोणी असतील तर सांगा इथे मला. ठीक आहे. हे आहे ट्रान्झिस्टर. बेसिक ट्रान्झिस्टरचा हा सिम्बॉल आहे. हा बेस म्हटला जातो. हा असतो एमिटर समजा, किंवा असं काही नाही, वरती खाली कुठे पण एमिटर असू शकतो. आणि हा कलेक्टर त्यांनी दिले, मी ते ड्रॉ करतो. आणि कधी पण ॲरो कधी पण बेस एमिटरमध्ये असतो आणि तो असा झालाय. ॲरो कधी पण पॉझिटिव्ह टू नेगेटिव्हच ड्रॉ करू शकतो आपण, म्हणजे बाय डिफॉल्ट हा पॉझिटिव्ह पाहिजे आणि हा नेगेटिव्ह असला पाहिजे. याचा अर्थ हा नेगेटिव्ह हा पॉझिटिव्ह, तर हा काय झाला नेगेटिव्ह. सो हा ट्रान्झिस्टर NPN आहे. NPN ट्रान्झिस्टर बीटा आहे. 17 क्वेश्चन 17. चला आला ऑसिलेशनचा प्रश्न. 17, 18, 19. ऑसिलेशन. मास M is attached to a spring which extends 0.2. मास M लावल्यावरती 0.2 ने एक्सटेंड होते ती स्प्रिंग. ठीक आहे. म्हणजे मास M लावला तर mg त्याच्यावरचा फोर्स झाला इज इक्वल टू kx इज इक्वल टू k
एक्स किती आहे तर इलॉंगेशन किती होतं 0.2, एम मास लावल्यावरती 0.2चं इलॉंगेशन होतं. मला हे पहिले इक्वेशन मिळालं. आता म्हणतात मास एम इज गिवन अ स्लाइट ॲडिशनल एक्सटेन्शन अँड देन रिलीज्ड, देन व्हॉट इज द टाइम पिरियड. कितीच्या टाइम पिरियडने तो ऑसिलेट होईल असा प्रश्न आहे. तर टाइम पिरियडचा फॉर्म्युला असतो 2π रूट ऑफ एम बाय के. 2π रूट ऑफ एम बाय के इज द फॉर्म्युला फॉर दिस थिंग टाइम पिरियड. आपल्याकडे एम आणि के मध्ये रिलेशन आहेच की. सो एम बाय के जर काही मी करायचं म्हटलं तर जी विल गो डाऊन. सो 2π अंडर रूट एम बाय के खाली गेला, हा के खाली गेला तर जी विल गो डाऊन 0.2 बाय जी. इनफॅक्ट तुम्हाला असा पण एक फॉर्म्युला टेक्स्टबुकमध्ये दिला आहे 2π रूट ऑफ एक्स बाय ए दिलाय का नाही. ॲक्सेलरेशन, सो इथे जी येणार, इथे एक्स येणार 0.2. अँड नाव आपण व्हॅल्यूज टाकू. हे डिलीट करतो पहिला मी. व्हॅल्यूज टाकूयात 2π अंडर रूट 0.2 अपॉन जीची व्हॅल्यू 9.8 असते. 9.8 मी मुद्दामून लिहितोय कारण की मला माहिती आहे हा परफेक्ट स्क्वेअर बनणार आहे पुढे जाऊन. हे पॉईंट कॅन्सल होऊन जातील कारण की मी 10 मल्टिप्लाय केलं तर पॉईंट कॅन्सल होऊन जातील. सो 2/98 झाला. 2/98 म्हणजे 1/49. 49चा स्क्वेअर रूट 7 असतो. सो 2π/7 इज द टाइम पिरियड. असं उत्तर आहे बीटा, 17व्याचं बीटा. 18वा क्वेश्चन जो आहे हा क्वेश्चन सॉल्व करतो मी, पण हा क्वेश्चन ॲक्च्युअली मी सोल्युशन जे सांगतो त्याच्यामध्ये मुलांनी रिपोर्ट केलं की तो क्वेश्चनचा आन्सर मॅच होत नाही आणि ऑब्व्हियसली त्यांनी जे सोल्युशन दिलं आहे ते रॉंग आहे. सो हे आन्सरला सगळ्यांना काय मिळणार आहे, सगळ्यांना मिळणार आहे बोनस. सगळ्यांना अटेम्प्ट केला असेल नसेल केला सगळ्यांना मार्क मिळणार त्याचा बोनस. PDF वाल्यांनी पण हा बोनस म्हणून घ्या मार्क. ठीक आहे, मॅच होत नाही आन्सर त्याचं. बट सॉल्व कसं करायचं तर मी तुम्हाला त्याचे मेथड पण सांगतो. आपल्याला सांगितलंय RMS व्हेलॉसिटी ऑफ हिलियम इज 5/7 टाइम्स RMS व्हेलॉसिटी ऑफ हायड्रोजन. RMS व्हेलॉसिटी ऑफ हिलियम आणि RMS व्हेलॉसिटी ऑफ हायड्रोजन कितीचा रेशो आहे 5/7. बट आपल्याला माहिती आहे RMS व्हेलॉसिटी इज अंडर रूट 3RT/m नॉट, म्हणजे टेम्परेचरवर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, मॉलिक्युलर वेटला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. सो टेम्परेचर ऑफ हिलियम अपॉन टेम्परेचर ऑफ हायड्रोजन, हायड्रोजन टेम्परेचर 0 डिग्री आहे म्हणजे 273 आहे, इंटू इन्व्हर्स प्रपोर्शन टू मॉलिक्युलर वेट आहे म्हणून मॉलिक्युलर वेट ऑफ हायड्रोजन वरती जाईल विच शुड बी 2. आणखी H2 गॅस डायटॉमिक आहे, मॉलिक्युलर वेट 2 घेतलं पाहिजे. 2 हिलियमचा मास किती घेतलं पाहिजे 4, त्यांनी तर 1/4 घेतलं. त्यामुळे थोडंसं चुकलं आहे आणि त्यामुळे आन्सर मॅच होत नाही आहे. बट हे जर काही सॉल्व करून तुम्ही आन्सर काढलं तर नक्की तुम्हाला काही ना काही आन्सर येईल, चांगला आन्सर येईल. आपण बघूयात आन्सर खरंच मॅच होतंय का. जर काही सॉल्व केलं तर काही येतंय का उत्तर बघूया. आपण स्क्वेअरिंग बोथ साइड्स केलं तर काय होईल 25/49 इज इक्वल टू 2 1 जा 2 2 जा TH अपॉन 576. बरोबर ना. 2 1 जा 2 2 जा 2 × 273 इज 576. आणि जर काही मला वाटतं काहीतरी येऊ शकतं का नाही, हे 1 जा आणि हे 2 जा करतो मी अप्रॉक्सिमेटली, मुद्दामून असं करतो मी. मला माहिती आहे 25चं डबल 50 असतं बट थोडंसं मी त्याच्यामध्ये कन्सिडर करतो अप्रॉक्सिमेशन. सो क्रॉस मल्टिप्लाय केलं तर TH काय बनेल 576 वर जाईल डिवायडेड बाय 2 आणि 576 डिवाइड बाय 2 केलं तर तुमचा आन्सर काय येते ऑलमोस्ट तुमचा आन्सर येते 273 केल्विन विच इज 0 डिग्री सेल्सिअस. पण आता आन्सर 0 डिग्री सेल्सिअस त्यांनी दिलेलं नाही, त्यांनी आन्सर काहीतरी वेगळं दिलेलं आहे. सो हा क्वेश्चन मध्ये सोल्युशन रॉंग आहे बट आन्सर 0 डिग्री मॅच होते, बट आन्सर एक्झॅक्टली 0 डिग्री मॅच नाही होणार आहे. आणखी त्यांनी अप्रॉक्सिमेशन केलेलं आहे छोटंसं. ते अप्रॉक्सिमेशन कन्सिडर नाही केलं तर मग आन्सर थोडा चेंज होईल. आन्सर विल चेंज 0 डिग्रीपेक्षा थोडासा वरती खाली होईल. बट म्हणून मी आता सध्या बोनस देतोय सगळ्यांना, सरसकट सगळ्यांना बोनस. ठीक आहे. इनफॅक्ट ए मोस्ट अप्रोप्रिएट आहे असं मी म्हणू शकतो. इथे ए सगळ्यात जास्त अप्रोप्रिएट आहे या चारही ऑप्शन मधला. सो ए ज्यांनी लिहिला आहे त्यांनी तर खूप चांगलं काम केलंय. बट बाकीच्यांनी मार्क तर मिळालेत बट बाकीच्यांनी थोडं विचार करा. सॉल्व्ह करताना तुमचं आन्सर ए आलं पाहिजे होतं आयडियली. एनिवेज जाऊ देत. 19th क्वेश्चनवर जाऊयात. हा बोनस आहे सगळ्यांना. 19th क्वेश्चन. इन फंडामेंटल मोड अँड ओपन पाईप ऑफ लेंथ L व्हायब्रेट्स, व्हॉट इज द प्रेशर व्हेरिएशन मॅक्सिमम. तुम्हाला माहिती आहे प्रेशर व्हेरिएशन मॅक्सिमम तिथे असतं जिथे डिस्प्लेसमेंट व्हेरिएशन इज मिनिमम. सो डिस्प्लेसमेंट नोड जिथे असतो, डिस्प्लेसमेंट नोड तिथे होत आहे. आता ओपन पाईप आहे, मला सांगा ओपन पाईपला नोड कुठे बनतो. नोड बनतो बरोबर सेंटरला, मिडल ऑफ द पाईप.
मिडल ऑफ द पाईप, आणि ते काय म्हणतात की इट व्हायब्रेट्स. सो ॲट दी एंडला तर बनूच शकत नाही, ते अँटीनोड बनतो. L/4, एक मिनटं आपण चेक करू, नीट चेक करू. बरोबर का? ते काय म्हणतात प्रेशर व्हेरिएशन मॅक्सिमम कुठे असतं? प्रेशर व्हेरिएशन मॅक्सिमम तिथे होतं जेव्हा डिस्प्लेसमेंट नोड असतो. सो हा नोड जिथे आहे दिस इज प्रेशर व्हेरिएशन मॅक्सिमम. सो हा पॉईंट आपल्याला नोट करायचा आहे. सो आन्सर शुड बी, आता सेकंड मोडमध्ये आपण ट्राय करूयात. फंडामेंटल मोडमध्ये, ओके हां ठीक आहे, त्यांनी स्पेसिफाय केले फंडामेंटल मोड. सो फंडामेंटल मोडला मिडल आन्सर असलं पाहिजे. मी विचार करतो फंडामेंटल नाही दिलं तर सेकंड मोडला काय होईल, थर्ड मोडला काय होईल, बट नो नीड टू वरी. फंडामेंटल मोड इथं स्पेसिफाय केलं आहे, सो काय टेन्शन आहे, सेंटरलाच मिळणार आहे, दुसरा विचार करायचीच गरज नाही आहे. फंडामेंटल पहिलं वाचलं पाहिजे होतं. एनिवेज झाले 19, आता 20. क्वेश्चन नंबर 20. 20th क्वेश्चन. इन द फॉलोइंग सेटअप S1 S2 आर नॉट इक्विडिस्टंट. S1 S2 जे आहेत ते आर नॉट इक्विडिस्टंट फ्रॉम S. S पासून हे इक्वल डिस्टन्स नाही आहेत. हाऊ विल बी द सेंट्रल फ्रिंज विड्थ? सेंट्रल फ्रिंज विड्थ तेव्हाच ब्राईट असतं ज्यावेळेस इथून आणि इथून लाईट जेव्हा पोचते ना तेव्हा त्यांच्यामध्ये पाथ डिफरन्स 0 असतो. बट आता सिन्स दे आर नॉट इक्विडिस्टंट तर नक्कीच इथून जाणारी लाईटला वेगळं डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल आणि इथून जाणाऱ्या लाईटला वेगळं डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल. सो जर दोघांमध्ये पाथ डिफरन्स असेल तर तो इवन मल्टिपल आहे ऑड मल्टिपल आहे माहीत नाही आपल्याला. ते तर डिपेंड करेल की त्यांच्यातला काय पाथ डिफरन्स आहे. सो तो ब्राईटच असेल का? नाही. इट विल बी इधर ब्राईट ऑर डार्क डिपेंडिंग ऑन द पोझिशन. ओके, इट विल बी इधर ब्राईट ऑर डार्क डिपेंडिंग ऑन द पोझिशन. सो तो ब्राईट असेल का डार्क असेल सांगता येत नाही. इट कुड बी एनिथिंग. ओके, सो मोस्ट अप्रोप्रिएट परत एकदा इथे सी आहे, मोस्ट अप्रोप्रिएट. हां, आता असं पण होऊ शकतं तिथे ब्राईट पण नाही डार्क पण नाही, काहीच नाही आहे, असं पण होऊ शकतं. बट तसा ऑप्शनच नाही. मोस्ट अप्रोप्रिएट जो आहे तो सी आहे. ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 20चा आन्सर आहे सी. लेट्स मूव टू 21. 8 ड्रॉपलेट्स ऑफ डेन्सिटी रो ईच ऑफ रेडियस आर फॉलिंग थ्रू एअर मधनं पडतायत. कॉन्स्टंट स्पीडनी पडतायत 3.75 सेंटीमीटर्स पर सेकंड. नो प्रॉब्लेम. All eight drops combine to form a large drop. What will be the terminal velocity? We know that terminal velocity, color change, we know that terminal velocity is directly proportional to square of radius. बरोबर का? आता जर r रेडियसचे 8 ड्रॉपलेट्स कंबाईन होत असतील ना तर मोठ्या ड्रॉपचा रेडियस असा दिला जातो. लक्षात ठेवा. कसं काय आलं? तर 8 ड्रॉप्सचे व्हॉल्यूम मी ॲड केले. मी काय केलं? 8 ड्रॉप्सचे व्हॉल्यूम ॲड केले आणि त्याला एका ड्रॉपच्या व्हॉल्यूम बरोबर कम्पेअर केलं. असं केल्याने मला आरचं रिलेशन मिळतं ह्याच्याबरोबरचं. 4π कॅन्सल्स. क्यूब रूट घेतले ना, क्यूब रूट, त्याचा क्यूब रूट 2, त्याचा क्यूब रूट r इज इक्वल टू r. सो मला असं कळालं की मोठा ड्रॉप जो होता तो ओरिजिनल ड्रॉपच्या रेडियसपेक्षा डबल होता साईजमध्ये. बघा 8 ड्रॉप जरी मिक्स झाले बट रेडियस फक्त डबल झाला. रेडियस बिकम्स ट्वाईस. आणि रेडियस ट्वाईस झाला तर वेलॉसिटी विल बिकम 4 टाइम्स. का? कारण की वेलॉसिटीला डायरेक्टली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ रेडियस. व्हेन 8 ड्रॉप्स कंबाईन झाल्यावरती रेडियस बिकम्स 2r. इफ रेडियस बिकम्स 2r द वेलॉसिटी शुड बिकम्स 4 टाइम्स आणि 4 टाइम्स 3.75 विल गिव्ह यू 15 सेंटीमीटर्स. करून बघा मल्टिप्लाय. 15 सेंटीमीटर्स पर सेकंड उत्तर येईल. 15 सेंटीमीटर्स पर सेकंड कुठेच उत्तर नाही आहे म्हणून त्यांनी त्याला मीटर पर सेकंडमध्ये केले आणि आन्सर मॅच होणार आहे ए 0.15 मीटर्स पर सेकंड. दिस इज युअर मोस्ट अप्रोप्रिएट चॉईस. 22. लेट्स मूव टू 22. युनिट ऑफ सेल्फ इंडक्टन्स काय आहे? सेल्फ इंडक्टन्सचं युनिट काय आहे? सेल्फ इंडक्टन्ससाठी E इज इक्वल टू LdI/dt हा फॉर्म्युला मी वापरला तर मला काय मिळेल? व्होल्ट सेकंड पर एम्पियर. व्होल्ट सेकंड पर एम्पियर. आन्सर इज बीटा. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन. सरळ दिसत होता. 23. इफ टू लाईट इंटेन्सिटीज हॅव्हिंग सेम फ्रिक्वेन्सी चा इंटेन्सिटीचा रेशो आहे 4:1. दोन लाईटचा इंटेन्सिटीचा रेशो I1/2 किती आहे? 4:1. देन व्हॉट इज द रेशो ऑफ मॅक्सिमम टू मिनिमम इंटेन्सिटी? आपण असे एक स्पेशल सेट ऑफ क्वेश्चन केले आहेत की I1/2 दिलं तर काय करायचं? पहिलं काढायचं A1/2. A1/2 कसं काढायचं? तर रूट घेऊन काढायचं. ठीक आहे. A1/2 मिळाल्यावरती Amax/Amin काढायचं.
ए मॅक्स बाय ए मीन कसं काढायचं? ए मॅक्स म्हणजे दोघांना ॲड करायचं, A1 + A2 करायचं, ए मीन कसं करायचं? दोघांना सबट्रॅक्ट करायचं आणि नंतर ए मॅक्स बाय ए मीन मिळाल्यावरती आय मॅक्स बाय आय मीन कसं काढायचं? आय मॅक्स बाय आय मीन कसा काढायचा? तर त्याचा स्क्वेअर करून, ह्याचा स्क्वेअर करून. सो उत्तर आहे 9:1. 9:1 आन्सर इज बीटा. 23 बीटा. 24. In the experiment of diffraction of light, if the slit width is decreased, slit width ला जर कमी केलं, then what can be said about the width of the central maximum? Central maximum ची width काय होते? तर आपल्याला माहिती आहे फ्राउनहोफर डिफ्रॅक्शन मध्ये आपण शिकलो आहे 2 लॅम्बडा बाय ए असते सेंट्रल मॅक्सिममची अँग्युलर फ्रिंज विड्थ. सो जर स्लिट विड्थ कमी केली तर वाढते, इन्क्रीजेस. फ्राउनहोफरला इन्क्रीजेस. आता फ्राउनहोफरला इन्क्रीजेस एक ऑप्शन आहे, इन्क्रीजेस इन बोथ फ्राउनहोफर आणि फ्रेस्नल 2. आता फ्रेस्नल डिफ्रॅक्शन तर सिलेबसमध्येच नाही आहे. सो एकारित्या हा क्वेश्चन आउट ऑफ सिलेबस होता, त्यामुळे ह्या क्वेश्चनला मी देतो आहे बोनस. हा क्वेश्चन आउट ऑफ स्कोप होता म्हणून ह्या क्वेश्चनला तुम्हाला मिळेल बोनस. कारण की 2 ऑप्शनमध्ये तुम्ही कसं सिलेक्ट करणार की फ्रेस्नल का फ्राउनहोफर? फ्रेस्नल डिफ्रॅक्शन, फ्राउनहोफर डिफ्रॅक्शन म्हणजे काय माहिती आपल्याला, बट फ्रेस्नल डिफ्रॅक्शन मध्ये स्लिट विड्थ वाढली तर काय होतं, स्लिट विड्थ कमी झाली तर काय होतं, ह्याचे एक्सप्रेशन्सच नाही आहेत सिलेबसमध्ये. सो हाऊ डू वी एक्सपेक्ट की तुम्ही आन्सर करू शकाल ते? सो लेट अस कीप इट. असे क्वेश्चन सीईटीला नाही येणार, डोंट वरी. सीईटीला स्टेट बोर्ड टेक्स्टबुकच्या सिलेबसमधनंच प्रश्न येतात. बिलकुल लोड घेऊ नका, बाहेरच्या गोष्टी करूच नका, वेस्ट ऑफ टाइम आहे. सो 24वा बोनस आहे, हे सगळं डिलीट करतो. ठीक आहे, बॅक टू दिस. पंचवीस 26. Question number 25. Read question number 25. A door 1.6 meter wide. इथे ड्रॉ करू, इथेच ड्रॉ करू. 1.6 meter wide. 1 Newton force is applied on the free end. हे hinges आहेत. किती फोर्स लावलाय? 1 Newton. To open or close. Find the force required at point 0.4 meter. म्हणजे 1.6 मीटर वरती 1 न्यूटन लागतोय, तर 0.4 मीटर वरती किती लागेल ते जर काही ओपन करायचं असेल तर क्लिअरली डोर ओपन करण्यासाठी फोर्स नाही लागत, टॉर्क लागतो. डोर ओपन करण्यासाठी टॉर्क लागतो आणि टॉर्कचा फॉर्म्युला असतो फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचं साधं मल्टिप्लिकेशन. ॲक्च्युली वेक्टर फॉर्ममध्ये आर क्रॉस एफ असतो तो वेक्टर फॉर्ममध्ये, बट मॅग्निट्यूडमध्ये आर इंटू एफ लिहू शकतो मी. डिस्टन्स इंटू फोर्स. पहिल्या केसमध्ये डिस्टन्स होतं 1.6, फोर्स होता 1. पहिल्या केसमध्ये 1.6 आणि 1. दुसऱ्या केसमध्ये ते म्हणतात डिस्टन्स कमी केले त्यांनी, डिस्टन्स 0.4 केले, तर फोर्स किती लागेल? वी डोंट नो, एफ. लेट अस सॉल्व दिस. इफ यू सॉल्व दिस तर क्लिअरली एक गोष्ट ओरली जमतीये की याला 1/4 केलं तर फोर्स 4 पट होणार, 4 टाइम्स झाला पाहिजे फोर्स. सो 1 न्यूटनच्या ऐवजी 4 न्यूटन लागला पाहिजे. व्हेरी सिम्पल. ठीक आहे. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचा क्वेश्चन 26वा. अ स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर is connected to 240 volt line, 80 ampere current, and output it is found to flow in. Okay, 80 ampere current is found in output. ठीक आहे. इनपुट व्होल्टेज किती आहे? EP आहे 2400. ते म्हणतात टर्न रेशो. टर्न रेशो कोणाचा टर्न रेशो? प्रायमरी टू सेकंडरी किती आहे? 20:1. आणि एफिशियन्सी 100% म्हणजे टेन्शन नाही आहे. हाऊ मच करंट विल फ्लो इन द प्रायमरी? आपल्याला माहिती आहे की सेकंडरीचा करंट दिलेला आहे, सेकंडरीचा करंट 80 एम्पियर दिलेला आहे आणि नंबर ऑफ टर्न्स आणि करंटचं इनव्हर्स रिलेशन असतं. म्हणजे हे इक्वल टू काय येईल? IS/IP येईल. NP/NS इज IS/IP असं येईल. आणि जर मी त्या व्हॅल्यूज टाकल्या की मला माहिती आहे सेकंडरीचा करंट 80 आहे, सो 80/IP सॉल्व करून बघा, IPचं उत्तर 4 येईल. IP विल गो अप, 20 विल गो डाऊन. 4 एम्पियर उत्तर येईल. सो हा 4 एम्पियर 4 न्यूटन असे आन्सर्स आहेत. 26 झाले आहेत. लेट्स मूव्ह टू क्वेश्चन नंबर 27. 27th क्वेश्चन पहा. अ ट्युनिंग फोर्क 512 हर्ट्झचा is used to produce vibrations on a sonometer wire of natural frequency 256. They will vibrate in which segment?
256 वाला किती सेगमेंटमध्ये व्हायब्रेट होईल? बघा, ट्युनिंग फोर्कचा फ्रिक्वेन्सी किती आहे? 512 हर्ट्स आहे. अँड इट इज यूज टू प्रोड्यूस व्हायब्रेशन इन अ सोनोमीटर वायर ऑफ नॅचरल फ्रिक्वेन्सी 256 हर्ट्स. द वायर विल व्हायब्रेट इन विच सेगमेंट? आता क्लिअरली याचा तो सेकंड मल्टिपल आहे, सेकंड हार्मोनिक आहे. सेकंड हार्मोनिक म्हणजे 2 सेगमेंट्स असतील. सो आन्सर काय लिहायचं? इट विल व्हायब्रेट इन 2 सेगमेंट्स. सिंपल आहे ना? आणखी 256 नॅचरल आहे, आपण त्याला व्हायब्रेट करतोय 512 ने, सो त्याला डबल सेकंड हार्मोनिकमध्ये व्हायब्रेट व्हावं लागेल. नेक्स्ट क्वेश्चन, इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह इज गिवन इन दिस वे. तुम्हाला विचारले की व्हॉट इज द सेपरेशन बिटवीन 2 ॲडजस्टंट नोड, म्हणजे λ/2 काय विचारलंय सिंपल लँग्वेजमध्ये. सोल्युशन जर तुम्ही बघितलं तर त्यांनी सोल्युशनमध्ये ह्या टर्मला 2πx/3 असं घेतलं आहे त्यांनी सोल्युशनमध्ये, जे चुकीचं आहे. आपण 2πx/2 दिलंय तर 2πx/2च घेतलं पाहिजे. अँड दॅट शुड बी इक्वेटेड बाय 2πx/λ. सो क्लिअरली लॅम्बडा किती झाला? 2 झाला. λ2 झाला तर λ/2 किती झाला? 1 झाला. सो आन्सर 1 येईल. टेक्स्टबुकमध्ये क्वेश्चनमध्ये त्यांनी आन्सर हे काढलंय, बट मी त्याला चेंज केलं. आता तुम्हाला आन्सर हेच करेक्ट दिलं जाईल. तुम्ही बाकी काही मार्क केलं असेल तर रॉंग दिलं जाईल. ठीक आहे. 29, 2 आयडेंटिकल मेटल प्लेट्स. आयडेंटिकल मेटल प्लेट्स 2 म्हणजे सेम मेटल प्लेट्स आहेत, दोघांचे वर्क फंक्शन सेम आहेत. त्यांच्यावरती λA ची लाईट फॉल होतीये आणि λB ची लाईट फॉल होतीये प्लेट बी वरती. ते म्हणतात λA आणि λB मध्ये असं रिलेशन आहे. आता विच ऑफ द फॉलोइंग इज द मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी? बघा, दोघांच्या वेव्हलेंथमध्ये रिलेशन दिले. ते काय म्हणतात? वेव्हलेंथ पहिल्याची दुसऱ्या वेव्हलेंथच्या डबल आहे. जर पहिल्याची वेव्हलेंथ दुसऱ्याच्या डबल असेल म्हणजे दुसऱ्याची एनर्जी पहिल्याच्या डबल असेल. आणखी वेव्हलेंथ डबल असेल पहिल्याची वेव्हलेंथ दुसऱ्याच्या डबल आहे म्हणजे दुसऱ्याची एनर्जी पहिल्याच्या डबल आहे. एनर्जी ऑफ बी, एनर्जी ऑफ ए. सिंपल. एनर्जी ऑफ बी एनर्जी ऑफ एच्या डबल आहे. आणि ते विचारतात कायनेटिक एनर्जीमध्ये कोणतं रिलेशन आहे. आता जर तुम्हाला मी सांगितलं की इन्सिडेंट एनर्जी पहिली असते ना, इन्सिडेंट एनर्जी ती पहिल्या केसमध्ये 10 आहे, पहिल्या केसमध्ये 10 आहे, ई आहे. मग दुसऱ्या केसमध्ये किती आहे? दुसऱ्या केसमध्ये बीच्या केसमध्ये ती 20 आहे. कारण की ते क्लिअरली वेव्हलेंथ एची डबल आहे म्हणजे एनर्जी बीची डबल आहे, एनर्जी बीची डबल आहे. ठीक आहे. दोन्ही लाईट पडतायत सेम मेटलवरती, सेम. आता ह्या मेटलला वरती येण्यासाठी वर्क फंक्शन 5 आहे आणि याचा पण वर्क फंक्शन तेवढाच असणार आहे कारण की हा पण कोण आहे? हा पण सेम मेटल आहे. सो याचा वर्क फंक्शन 5 आहे, याचा पण 5 आहे. सो ह्याची कायनेटिक एनर्जी 5 असेल तर ह्याची कायनेटिक एनर्जी 15 असेल. सो क्लिअरली बीची कायनेटिक एनर्जी एच्या कायनेटिक एनर्जीच्या नुसती डबल नाही, डबलपेक्षाही जास्त असेल. नुसती डबल नसेल, डबलपेक्षाही जास्त असेल. सो कायनेटिक एनर्जी बीची ट्वाइस ऑफ कायनेटिक एनर्जी एच्याही पेक्षा जास्त असेल. असं उत्तर असलं पाहिजे. कायनेटिक एनर्जी बी, मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी बी मध्ये एच्या डबलपेक्षाही जास्त असेल. सो असा आन्सर जे आहे हे आहे सीटा. हा क्वेश्चन खूप रेग्युलरली सीईटीमध्ये रिपीट झाला आहे. वेगवेगळ्या व्हर्जनमध्ये विचारलाय बट त्यांचा कॉन्टेंट तोच राहतो. मेन कॉन्सेप्ट तोच आहे, याच्यावरतीच विचारलं की जर फ्री एनर्जी डबल झाली तर कायनेटिक एनर्जीचं काय होतं? कायनेटिक एनर्जी डबलपेक्षाही थोडी जास्त होते. सो डबलपेक्षाही थोडी जास्त झाली. ओके. 30 आहे पोटेन्शियल एनर्जीचा ग्राफ प्लॉट कराय म्हणते डिस्प्लेसमेंट बरोबर. आणि आपल्याला माहिती आहे पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जीचे ग्राफ आपण खूप सारे प्लॉट करून बसलो आहे ऑलरेडी. तर वी नो दॅट कायनेटिक एनर्जीचा ग्राफ एक्स्ट्रीमला 0 असतो आणि पोटेन्शियलचा असा असतो, टोटलचा असा असतो. सो हा पोटेन्शियलचा असतो ना, सो असा ग्राफ हा आहे. कळालं? असा कायनेटिकचा असतो. कायनेटिकचा मध्ये मॅक्सिमम, फास्टेस्ट, बाहेर मिनिमम. पोटेन्शियलचा हा. 31 स्केल ऑफ एमसीजी लिनियर का असते? लिनियर स्केल असण्याच्या मागे रिझन हे आहे की मॅग्नेटिक फील्ड साइन थिटावर डिपेंड नाही करत. म्हणजे तो रेडियल मॅग्नेटिक फील्ड असते ना, सगळीकडे तो पॅरलल टू द फील्ड असतो. सो इथे उत्तर असणारे रेडियल मॅग्नेटिक फील्डमुळे एमसीजीची स्केल लिनियर असते. नेक्स्ट, सी क्वेश्चन नंबर 32 पासून चालू करू आता. ॲम्मीटरचं रीडिंग आहे 2 एम्पियर अँड वोल्ट मीटरचं रीडिंग आहे 20 वोल्ट. फाइंड द व्हॅल्यू ऑफ रेझिस्टन्स. ठीक आहे, रेझिस्टन्सची व्हॅल्यू काढा. आता कन्सिडरिंग फायनाईट रेझिस्टन्स ऑफ ॲम्मीटर अँड वोल्ट मीटर. वोल्ट मीटर आणि ॲम्मीटरचा रेझिस्टन्स फायनाईट आहे.
तर आपण पहिल्या केसमध्ये असं अज्युम करू की ते आयडियल आहेत. पहिल्या केसमध्ये काय अज्युम करू, ते आयडियल आहेत. आयडियल असेल म्हणजे याचा रेझिस्टन्स 0 असेल, याचा रेझिस्टन्स इन्फिनिटी असेल. जर तसं असेल तर ह्याच्यातनं 2 अँपिअर करंट फ्लो होतोय ना, 2 अँपिअर, तर तो 2च्या 2 इथनं जाईल, ह्याचा रेझिस्टन्स 10 असेल. 2 10 20 मोजला त्याने. परत सांगतोय मी, रेझिस्टन्स आणि जर का मी आयडियल ॲममीटर लावलं ना, आयडियल ॲममीटर जर आयडियल असता आणि त्यांनी 2 अँपिअर रीड केलं असतं आणि जर व्होल्टमीटर पण आयडियल असता, आयडियल म्हणजे इन्फायनाईट रेझिस्टन्स, तर काय झालं असतं, 2 अँपिअर इकडनं आला असता. इन्फायनाईट म्हणजे रेझिस्टन्स म्हणजे गेलाच नसता करंट, सगळ्याच्या सगळं इथून गेला असता. आणि सगळा इथून गेला असता तर ह्याच्यातला करंट पण 2 असता. आणि जर हा म्हणतोय 20 व्होल्ट आहे तर 20 इज इक्वल टू 2 आर आला असता 10. सो रेझिस्टन्स 10 आला असता. बट रियालिटी अशी आहे की हा आयडियल नाही, हा आयडियल नाही. ह्याच्याकडे थोडासा रेझिस्टन्स आहे, इन्फायनाईट नाही आहे, लार्ज आहे. पण त्यामुळे थोडासा करंट इथनं पण चाललाय ह्याच्यामध्ये, त्यामुळे ह्याच्यात थोडासा करंट इथनं चाललाय. मे बी 2 नाही, 2 आलाय बट इथनं थोडासा कमी जाईल करंट. मे बी थोडा कमी जाईल करंट म्हणजे मे बी 1.9 जाईल, थोडा कमी जाईल. 2 मधनं थोडासा इथनं जाईल. सो जर थोडा कमी करंट जात असेल तरीही मल्टिप्लिकेशन 20 होत असेल तर रेझिस्टन्स 10 पेक्षा थोडासा जास्त पाहिजे. काय आन्सर असलं पाहिजे, रेझिस्टन्स थोडासा जास्त पाहिजे. आन्सर येईल मोर दॅन 10. रेझिस्टन्स द व्हॅल्यू ऑफ आर शुड बी स्लाइटली ग्रेटर दॅन 10. लॉजिकल एकदम. तुम्ही फक्त इथं ओहम्स लॉ अप्लाय करा. ह्याचा बघा, ह्याच्यावरती 20 व्होल्ट आहे, ह्याच्यावरती 20 व्होल्ट पाहिजे. आता इकडनं 2 आलाय तर 2 मधनं 2 सगळ्याच्या सगळा जाणार आहे का, नाही. आयडियल थोडीच आहे, ते म्हणतात आहे, रेझिस्टन्स आहे, इन्फायनाईट नाही आहे. सो थोडा करंट इथे जाईल. 2 मधनं थोडा करंट इथे गेला तर उरलेला करंट जो इथनं जाईल ना, तो करंट इंटू रेझिस्टन्स शुड गिव्ह यू 20. तो करंट इंटू रेझिस्टन्स शुड गिव्ह यू 20. बट तो करंट 2 नसू शकतो, तर 2 पेक्षा थोडासा कमी असेल, मे बी 1.9 असेल. डिवाइड करा तर आन्सर 10 पेक्षा थोडं जास्त येईल. थोडंसं ट्रिकी होता बट आन्सर इज ए. When electron jumps from 4th orbit to 2nd orbit and 3rd orbit to 2nd orbit, then what is the ratio of wavelength? चांगला प्रश्न आहे, मोठा प्रश्न आहे, सॉल्व करावा लागेल. पण त्यासाठी आपण स्पेस इथे जनरेट करूयात. थोडीशी जागा लागेल आपल्याला. ठीक आहे. सी, when electron jumps from 4th orbit टू 2nd ऑर्बिट, 4th to 2nd जम्प करतो आणि नंतर 3rd to 2nd जम्प करतो, ते या दोघांच्या वेव्हलेंथमध्ये काय आहे. सो पहिल्या केसला आपण λ1 म्हणूयात. λ1 इज इक्वल टू आर 1/p² - 1/n². सो 1 इनर ऑर्बिट काय, इनर ऑर्बिट 2² - 1/4². आर 1/4 - 1/16 इज 1/λ1 असतं. हे फॉर्म्युला चुकी झालेला. सो 1/λ1 इज इक्वल टू आर, ह्याला 16 करायचं असेल तर 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो 4 - 1 इज 3/16 अँड देअरफॉर λ1 इज 16/3r. 16/3r λ1 आलाय. आता λ2 असंच काढायचं आपल्याला. सो 1/λ2 आर 1/2² - 1/3² विच इज 1/4 - 1/9. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 5r/36 इज 1/λ2. सो λ2 काय येतोय, 36/5r. सो आपल्याला λ1 पण मिळालं, λ2 पण मिळालं. आपल्याला फक्त आता काय करायचं, त्यांचा रेशो घ्यायचा आहे, बस, दॅट्स इट. सो λ1/λ2 विल बी, λ1 किती आहे, 16/3r इंटू λ2 ला उलटा करून मल्टिप्लाय करतो, 36/5r. उलटा करून मल्टिप्लाय करतो, उलटा 5r/36. r कॅन्सल झाला. 4 4 जा 4 9 जा 4 5 जा 20, 3 9 जा 27. सो 20/27 शुड बी योर आन्सर. आन्सर इज बीटा फॉर क्वेश्चन नंबर 33. लेंदी होता बट इट वॉज बेस्ड ऑन रिडबर्ग्स फॉर्म्युला, जे आपण हायड्रोजन स्पेक्ट्रम बघितलं त्याच्यावरचा बेस्ड क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 34 एकदम इझी आहे. कायनेटिक एनर्जी इन द फर्स्ट ऑर्बिट. अरे कायनेटिक एनर्जीच बाइंडिंग एनर्जी असते. सो जेवढी प्लस पॉझिटिव्ह मिळेल, एकच पॉझिटिव्ह आन्सर, इथं काय बघायचीच गरज नव्हती. तुम्हाला विचारलं पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस, ह्याचं काय असेल, ह्याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स काय असेल. पहिलं तर 6 आणि 2 पॅरललमध्ये ते लोक ॲड होतात, पॅरललमध्ये ॲड होतात. सो तुमचं उत्तर काय येईल, 4.5 आणि 3 आणि 6 9 होऊन जाईल.
आणि यांना आपण लावलाय 12 वोल्ट. आता तुम्हाला जस्ट एक शॉर्टकट काहीतरी म्हणा तुम्ही, तर मी तुम्हाला डायरेक्टली शॉर्टकट म्हणून सांगतोय की जर 12 वोल्ट आहे ना तर तो व्होल्टेज स्प्लिट होणार आहे. याला V1 मिळणार, याला V2 मिळणार. जर तुम्हाला V1 काढायचं असेल तर डायरेक्टली पलीकडचा कॅपॅसिटन्स घ्यायचा. काय करायचं, V1 काढायचं असेल ना तर पलीकडचा कॅपॅसिटन्स घ्यायचा म्हणजे C2 घ्यायचा, डिवायडेड बाय दोघांची ॲडिशन करायची. 9 + 4.5 = 13 इंटू टोटल व्होल्टेज करायचं, इंटू टोटल व्होल्टेज करायचं. आणि 4.5च्या टेबलमध्ये 4.5 3 जा, 4.5 2 जा, सो उत्तर येईल 24/3 दॅट इज 8 वोल्ट. 8 वोल्ट इज द आन्सर फॉर दिस क्वेश्चन. शॉर्टकट काय कळालं का? सिरीजमध्ये जर 2 कॅपॅसिटर्स असतील तर एकावरचा कॅपॅसिटन्सचा व्होल्टेज कसा काढायचा, याच्यावरचा व्होल्टेज कसा काढायचा, पलीकडचा कॅपॅसिटन्स सी. फॉर्म्युला देतो C2/C1 + C2 इंटू V. आणि तसंच जर V2 विचारलं, ह्याच्यावरचा व्होल्टेज विचारला, तर इकडचा कॅपॅसिटन्स अपॉन टोटल कॅपॅसिटन्स इंटू टोटल व्होल्टेज. यानी तुम्ही व्होल्टेजेस काढू शकता. नेक्स्ट क्वेश्चन 36. A coil of resistance 200 ohm, 1 Henry inductance is connected to AC of this frequency. What will be the phase angle? इथे तुम्हाला फेज अँगल विचारलाय. इथे पण कुठेही कॅपॅसिटन्स नाही आहे, सो मगासारखाच फॉर्म्युला मी वापरणार आहे. tan phi is XL/R. C नाहीच आहे आणि XL कसा काढायचा, ओमेगा L/R. ओमेगा कसा काढायचा, 2π इंटू फ्रिक्वेन्सी, बट फ्रिक्वेन्सी 200/2π आहे. सो 2π इंटू तुम्ही जर काही 200/2π कराल, 2π कॅन्सल होईल, ओमेगा 200 मिळेल तुम्हाला. इंटू L तर 1 आहे, डिवायडेड बाय R 200 आहे. 200 गेला, आन्सर परत एकदा 45 आलं. अनफॉर्च्युनेटली असा क्वेश्चन परत चुकून ॲड झाला, पण ठीक आहे, दोन्हीचा आन्सर 1च आहे. 37th क्वेश्चन जो आहे ना, तो क्वेश्चन ठीक आहे, तुम्हाला दिसतोय का काय क्वेश्चन आहे. प्रेशर टेम्परेचर ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये काय असतं तुम्हाला माहिती आहे सगळे फॉर्म्युला. PV⁻γ इज कॉन्स्टंट, हा ॲडियाबॅटिकचा पहिलं इक्वेशन. PV⁻γ -1 इज कॉन्स्टंट, हा दुसरा ऑप्शन. तिसरा ऑप्शन काय बघा, तिसरा ऑप्शन काय येईल बघा आता, थर्ड ऑप्शन. PV⁻γ इज कॉन्स्टंट, PV⁻γ -1 इज कॉन्स्टंट. आपल्याला प्रेशर टेम्परेचर पाहिजे, व्हॉल्यूम नकोय, व्हॉल्यूम एलिमिनेट मारायचं आहे. त्यासाठी मला थोडी जागा लागेल, सो मी सगळं डिलीट करतो. Yes. So what is the question? टेम्परेचर प्रेशर व्हॉल्यूम मध्ये काय रिलेशन आहे ॲडियाबॅटिक प्रोसेससाठी विचारलं आपल्याला. सो वी नो दॅट PV⁻γ इज कॉन्स्टंट आणि आपल्याला प्रेशर टेम्परेचर विचारलं आहे. सो मी व्हॉल्यूम कसं पण करून काढतो. व्हॉल्यूम मला माहिती आहे nRT/P असतो. आयडियल गॅस इक्वेशनवरून PV = nRT. व्हॉल्यूम आय विल रिप्लेस ओव्हर हियर. सो P into what will be volume, nRT/P⁻γ is constant. Clearly n r constants आहेत, constant raised to gamma is constantच राहणार आहे. so P⁻γ is constant. त्यामुळे काय मिळेल, हे P⁻1 आहे. so P⁻γ वरती गेला, P⁻1 - T⁻γ is constant becomes the second equation. P1 - gamma T⁻γ is constant. Answer is alpha. क्वेश्चनचा आन्सर अल्फा होतं त्याचं. नेक्स्ट क्वेश्चन, हा नेट कॅपॅसिटन्स काढायचा क्वेश्चन आहे. असे क्वेश्चन्स आपण खूप सारे करू शकतो, म्हणजे असे सिरीज पॅरललवाले रेझिस्टन्समध्ये पण करतो, कॅपॅसिटन्समध्ये पण करतो. काय आहे बघा हा क्वेश्चन, हे 3 पहिले तर सिरीजमध्ये आहेत. 3 3 3चं 1 होतं उत्तर. तुम्ही म्हणा सर 3 + 3 + 3 का नाही केलं, 9 होईल. नाही, त्यातच रेझिस्टन्सला आहे, कॅपॅसिटन्सला असं नसतं. 3 3 3 1 होऊन जातं. ते 1 आणि 2
ॲड होतात पॅरललमध्ये म्हणून ते 3 होतात. हे मिळून 3 झाले. हा 3 आणि हा 3 परत एकदा पॅरलल झाले. 3 3 3 परत 1 होणार. तो 1 आणि 2 परत 3 होणार. तो 3 3 3 परत 1 होणार. उत्तर येणार 1. उत्तर 1 येणार आहे. खूप सिंपल क्वेश्चन आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. ठीक आहे. काय केलंय मी? सिरीज पॅरलल सिरीज पॅरलल सिरीज पॅरलल अशा फॅशनमध्ये सॉल्व्ह केलंय. 39 इन हायड्रोजन ॲटम एवढी फ्रिक्वेन्सी आहे. कॅल्क्युलेट द मॅग्नेटिक मोमेंट. मॅग्नेटिक मोमेंट ज्याला आपण ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट म्हणतो, तुम्हाला माहिती असले पाहिजे की बाबा ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट 10⁻⁻³ किंवा 24 मध्येच असतो. सो बाय डिफॉल्ट आन्सर बीटा येणार आहे. पण आपण चेक करूयात. तरी पण आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला ही EV/R/2 आणि V इज इक्वल टू R ओमेगा असतो. V इज इक्वल टू काय असतो? R ओमेगा. त्यामुळे फॉर्म्युला काय बनतो? ER² ओमेगा/2 आणि ओमेगा असतो 2 पाय इंटू फ्रिक्वेन्सी. सो पाय 2 2 कॅन्सल होतो. सो पाय इंटू E इंटू R². R एवढा दिला 0.52 त्याचा स्क्वेअर करायचा आहे. सो 0.52चा स्क्वेअर केला तर मी ह्याला पहिलं तर असं लिहितो 5.28 इंटू 10⁻⁻11. त्याचा स्क्वेअर केला जर काही मी तर 5चा स्क्वेअर 25 असतो. बट जे काही वरती आहे त्याच्यामुळे तो थोडा वाढेल. मे बी 30 पर्यंत जाईल. इंटू 10⁻⁻22 होईल कारण की 10⁻⁻22 झालं पाहिजे -11चा स्क्वेअर. इंटू पाय 3.14 असतो. इंटू फ्रिक्वेन्सी 6.6 इंटू 10⁻15 आहे. सो आणि डिवाइड बाय 2 तर गेला आहे, कॅन्सल झाला आहे. 10⁻15 10⁻⁻10⁻⁻ हे सगळं मल्टिप्लाय करायचं आहे. EV/R/2 ची व्हॅल्यू टाकली बरोबर. हां, -19 -22 हे -41 असतं. -41 मध्ये जर मी 15 ॲड केलं तर -41 + 15 किती आहे? -41 + 15 विल गिव्ह यू 10⁻⁻26. 10⁻⁻26 आणि राहिलं काय मग? राहिलं काय तर हे पाय मी परत 3.14 इथं टाकायची गरज नव्हती. पाय इथं घेतलाय. पाय इंटू 1.6 5 असतो. 5 इंटू 30 इज 150. 150 इंटू 150 इंटू 6.6 तर 6.6ला मी 20/3 लिहितो. 150 इंटू 20/3 सॉरी 3 कॅन्सल झालं. 50 ते बनेल 1000. इट विल बिकम 1000. 1000चे 3 0 कॅन्सल झाले तो 10⁻⁻23 बनतो. बनतंय ते. बिलकुल कुठलंही रॉकेट सायन्स नाही आहे. इनफॅक्ट हे सगळं करायचीच गरज नसते. बिकॉज यू मस्ट नो सम स्टँडर्ड डेटा. स्टँडर्ड डेटा आहे हा. ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट माहिती असला पाहिजे. ह्याचा आन्सर येतं बीटा. लेट्स मूव्ह फर्दर. गॅल्व्हॅनोमीटरचा क्वेश्चन ह्याच्या पुढचा. Let's solve next question. Yes, next question is galvanometer of 25 ohm can read maximum current म्हणजे IG दिला आहे. What is given? IG. And it can measure maximum 6 volt. It can be used to measure maximum 6 volt by connecting resistance of what? एक 25 ओहमचा गॅल्व्हॅनोमीटर आहे जो मॅक्सिमम एवढा करंट मोजतोय. आपल्याला त्याला 6 वोल्ट मोजायला लावायचा आहे. तर व्हॉट शुड बी द सिरीज रेझिस्टन्स कनेक्टेड. आता बघा, पहिली गोष्ट व्होल्टेज वाढवायचं असेल तर सिरीजमध्ये कनेक्ट करावं लागतं. हे माहिती आहे सगळ्यांना. सो हे सॉल्व्ह कसं करतो आपण तर आपल्याला माहिती आहे सिरीज रेझिस्टन्सचा फॉर्म्युला असा असतो RS इज इक्वल टू V/IG - G. हा एक फॉर्म्युलाच आहे डायरेक्टली. सो जर व्होल्टेज आपल्याला ज्याला 6 वोल्टपर्यंत घेऊन जायचं आहे, 6 वोल्टपर्यंत घेऊन कसं जाणार तर 6 वरती देतो. IG किती? IG 6 मिली एम्पियर म्हणजे 10⁻³ - G. 6 गेला 10⁻³ वरती गेला तर 1000 - G 25 इज 9975. 975 इन सिरीज बीटा. याला अजून एक करण्याची मेथड अशी आहे की बाबा मला 6 वोल्ट मोजायचा आहे. ठीक आहे, मला 6 वोल्ट मोजायचा आहे. बट आत्ता गॅल्व्हॅनोमीटर किती मोजू शकतोय तर गॅल्व्हॅनोमीटर आत्ता किती मोजू शकतोय? सध्या गॅल्व्हॅनोमीटर मोजू शकतोय IgG विच इज इक्वल टू 6 इंटू 25 150 मिलीवोल्ट मोजू शकतोय तो. 150 मिलीवोल्ट. 150 मिलीवोल्ट म्हणजे 0.15 वोल्ट. आत्ता एवढा मोजू शकतोय. मला एवढा मोजायचा आहे म्हणजे मला किती पट वाढवायचा आहे. हाऊ मेनी टाइम्स आय वॉन्ट टू इन्क्रीज. तर 6/0.15 केलं जर काही मी तर माझा आन्सर येईल 400.
मला 400 असणार आहे, 40 येते, सॉरी इट इज बिकमिंग 40. मला 40 पट रेंज वाढवायची आणि एकदा मला कळालं किती पट रेंज वाढवायची तर मग तुम्हाला आर एस काढण्यापासून कोणी रोकू शकत नाही, कारण की आर एसचा फॉर्म्युला असतो n-1 इंटू जी. मला 40 पट मोठं करायचं ना, ठीक आहे. सो 40 - 1 39 इंटू 25, 39 इंटू 25 करून बघा, यू विल गेट 975. दिस इज युअर आन्सर. मल्टिप्लाय पण करू नका, 25 इंटू 40 करा 1000 मायनस 25 इंटू 1 करा 25, यू गेट 975 इन सिरीज. सो गॅल्व्हॅनोमीटरच्या क्वेश्चनचा आन्सर हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन, तुम्हाला वाटेल हा ग्रॅव्हिटेशनचा क्वेश्चन आहे, नाही, हा रोटेशनलचा क्वेश्चन आहे. इफ अर्थ सडनली चेंजेस इट्स रेडियस एक्स टाइम्स, प्रेझेंट रेडियसच्या एक्स टाइम्स रेडियस झाला तर व्हॉट विल बी द न्यू टाइम पिरियड ऑफ रोटेशन. म्हणजे बेसिकली अर्थ साईज वाढला एक्स टाइम्स झाला तर गोल फिरण्याचा अँग्युलर मोमेंटम कॉन्झर्वेशन इथं वापरावं लागेल. आणि अकॉर्डिंग टू अँग्युलर मोमेंटम कॉन्झर्वेशन आय ओमेगा इज कॉन्स्टंट, म्हणजे आय इंटू 2π/t इज कॉन्स्टंट. मोमेंट ऑफ इनर्शिया अपॉन टाइम पिरियड इज कॉन्स्टंट. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अर्थ काय असतो, 2/5 mr² अपॉन टी इंटू 2π इज कॉन्स्टंट. मी काय केलंय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अर्थ रिप्लेस करून टाकलं, बिकॉज इट इज अ सॉलिड स्फिअर. अँड क्लिअरली फ्रॉम दिस जर रेडियस आणि टाइम पिरियडमध्ये काय रिलेशन मला मिळालं, फ्रॉम दिस आय कॅन से टाइम पिरियड इज प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ रेडियस. जर रेडियस एक्स टाइम्स झाला तर टाइम पिरियड x² टाइम्स होणार. प्रेझेंट जो काही आहे ना त्याच्या x² टाइम्स होणार, म्हणजे 24 आवर्स आहे ना तो x² इंटू 24 होणार. आत्ता प्रेझेंट अर्थचा रोटेशन 24 आवर्स आहे, तो x² इंटू 24 होणार. सो आन्सर इज ए. हा आहे लॉजिक गेट्सचा क्वेश्चन. व्हॉट इज द आउटपुट, आउटपुट काय असणार आहे बघा. ए आणि बी 1 1 आहेत, हा अँड गेट आहे, अँडमध्ये 1 1 चं 1 येतं. हा 0 आहे, सॉरी हा ऑर गेट आहे, ऑर, आणि हा अँड आहे. अँडमध्ये तर बघायचंच नाही, एक जरी 0 उत्तर 0, एक जरी 0 उत्तर 0. ठीक आहे. बघा मी ॲक्च्युली प्रश्नच नीट वाचला नाही. पहिलं ते म्हणतात ABC तिन्ही पण 0 आहेत, म्हणजे C 0 आहे. अरे C 0 आहे म्हटल्यावरती 0च येणार आहे. आणि दुसऱ्या केसमध्ये AB 1 आहे पण C अजून पण 0 आहे. आता C अजून पण 0 आहे तरी 0च येणार आहे. सो अँडला तर फरकच नाही पडत. हां, इथे गोल पण आहे का रे पुढे, थांबा थोडं चित्र आपण नीट बघूयात. मला असं वाटतंय तो आहे गोल पुढे, मी थोडं नीट त्याला एक्सपांड करतो. येस, देर इज अ नॉट इन फ्रंट ऑफ इट. गोल आहे ना पुढे. सो दोन्ही केसमध्ये उत्तर 1 1 येणार आहे, कारण की नॉट आहे पुढे, गोल आहे छोटासा. सो 0 0च्या ऐवजी 1 1 उत्तर असणार आहे. का 1 1 असणार आहे, कारण की हा अँड गेट आहे ना, अँड असं लिहा त्याला, अँड गेट आहे तो आणि पुढे नॉट गेट आहे, असं सेपरेटली करू. ठीक आहे. आणि इकडनं C येतोय आणि इकडनं काहीतरी करून AB येतोय. ते मॅटरच करत नाही मला, ABचं काही घेणं देणंच नाही. पहिल्या केसमध्ये C 0 आहे का नाही, C 0 असेल तर अँड 0 देईल आणि त्याला अँड 0 आल्यावरती नॉट त्याला 1 करेल. दुसऱ्या केसमध्ये पण C 0 आहे का नाही, तो 0 अँड काय करेल त्याला 0ला 1, 0 दिल्यावरती 0 करेल, नॉट त्याला 1 करेल. दोन्ही केसमध्ये आन्सर 1 1 येणार आहे. 42चा आन्सर आहे 1 1. 43, क्वेश्चन नंबर 43. लेट्स डिलीट दिस. थर्ड क्वेश्चन वाचा. अ बॉडी इज एक्झिक्युटिंग SHM ऑफ अँग्युलर फ्रिक्वेन्सी दिली आहे अँड अँग्युलर ॲम्प्लिट्यूड ऑफ मोशन, ॲम्प्लिट्यूड पण दिलाय 60 mm, ओमेगा दिलाय, ए दिलाय. तुम्हाला विचारलंय इव्हॅल्युएट द वेलॉसिटी ॲट 20 mm. सिंपल क्वेश्चन आहे यार हा. वेलॉसिटी इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट A² मायनस x². सो ओमेगा दिलाय 2 अंडर रूट A², 60² 3600 मायनस x² 20² इज 400. सो आन्सर काय येईल 2 अंडर रूट 3200. दिस इज युअर आन्सर. आता 3200 मधले 2 झिरोज बाहेर आले तर 220 होऊन जाईल, तो 2 झिरो बाहेर आल्यावरती. अंडर रूट 32. ना व्हॉट इज अंडर रूट 32, मे बी 5 आणि 6च्या मध्ये काहीतरी असेल, 5.5 5.6 काहीतरी असेल. आणि त्याला 20ने मल्टिप्लाय केलं तर 110 111 आन्सर येते. 113 आन्सर बरोबर आहे. 120 तर पॉसिबलच नाही. 120 का पॉसिबल नाही आहे, जर याचं उत्तर 6 आलं तर 120 येणार आहे. पण हा 6 कसं येणार, 36 थोडीच आहे, 36 पेक्षा कमी आहे. सो 120 पेक्षा पण कमी आन्सर येणार आहे. आन्सर इज बीटा. अँड नाव द लास्ट पार्ट ऑफ टुडेज दिस फिजिक्स सोल्युशन सेशन. डिटरमाइन द इंटरनल एनर्जी चेंज इन द सायक्लिक प्रोसेस. सायक्लिक प्रोसेसमध्ये आपण परत त्याच पॉईंटला येतो. टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम सेम राहतो. सो नो चेंज.
ओके, सो आन्सर आहे रिमेन्स कॉन्स्टंट. डिटरमाइन द इंटरनल एनर्जी, इट रिमेन्स कॉन्स्टंट, म्हणजे आन्सर येईल डेल्टा. व्हेरिएशन इन करंट इज 3 एम्पियर पर सेकंड, म्हणजे डी बाय डी टी दिलाय 3 एम्पियर पर सेकंड दिलाय डी बाय डी टी. आणि EMF 8 वोल्ट दिलाय, 8 मिली वोल्ट दिलाय. तुम्हाला विचारलंय व्हॉट इज द म्युच्युअल इंडक्टन्स. अरे सिंपल, E इज इक्वल टू एम डी आय बाय डी टी. सो तुमचा आन्सर काय येईल 8 मिली वोल्ट डिवायडेड बाय म्युच्युअल इंडक्टन्स, सॉरी डिवायडेड बाय 3 एम्पियर पर सेकंड डी आय बाय डी टी. सो 3 ने डिवाइड केलं तर 8/3 असतो 2.66 इंटू 10⁻³ किंवा 2.66 मिली हेनरी. मिली म्हणजे 10⁻³ ना, 10⁻³ इज मिली आणि 8/3 इज 2.66. सो आन्सर इज बीटा. 46. Solid cylinder 20 kg 1 meter radius. What is the moment of inertia about its geometrical axis? आता रिमेंबर, एक सॉलिड सिलेंडर बेसिकली एक डिस्क असते. काय असते? डिस्क. आणि डिस्कचा फॉर्म्युला असतो ½ mr². सो हाफ मास 20 आहे आणि रेडियस 0.5 म्हणजे हाफ आहे. हाफचा स्क्वेअर 1/4 असतो. सो 20/8 बनेल. ते 20/8 किती असतं? 20/8 इज 2.5. 20/8 इज 2.5. 46 झाला. 46 नंतर 47. रिलेटिव्ह परमिएबिलिटी म्हणजे म्युआर दिलाय, म्युआर 5500. व्हॉट इज मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी? अरे म्युआर इज 1 प्लस काय? आपण प्रूव्ह केलं आहे म्युआर इज 1 प्लस काय. सो काय काय असेल? ससेप्टिबिलिटी काय असेल? 1 मायनस करा. 5500 मधनं 1 मायनस केलं तर 5499. आन्सर इज ए. 48. वर्क डन बाय एअर इन वेन इट एक्सपांड्स फ्रॉम 50 to 150 लिटर ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर ऑफ 2 ATM. किती वर्क होतं? वर्क डन इज P डेल्टा V. प्रेशर 2 ॲटमॉस्फिअर म्हणजे 2 × 1.013 × 10⁵. 1.013 निग्लेक्ट मारतो मी, कॉन्स्टंट आहे. 1.013 इज ऑलमोस्ट 1 ना. सो 2 ॲटमॉस्फिअर आणि 50 ते 150 ना. सो व्हॉल्यूम चेंज किती झाला? 100 झाला. 100 पण ते लिटर आहे म्हणून लिटरचा मीटर क्यूब करतो, 10⁻³ ने मल्टिप्लाय करतो. सो आन्सर काय येईल? -3 मुळे 1, 2 आणि 3 झिरो जातील. तर आन्सर येईल 2 × 10⁴. 2 × 10⁴ आन्सर इज बीटा. 49. YDSC मध्ये यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये सेपरेशन बिटवीन द स्लिट्स इज डबल्ड. छोटा डी डबल केला, देन कीपिंग द स्पेस ऑफ फ्रिंजेस कॉन्स्टंट. देन काय विचारले? डिस्टन्स शुड बी मेड वॉट. जर आपल्याला x ला कॉन्स्टंट ठेवायचं असेल, जर मला ह्याला कॉन्स्टंट ठेवायचं असेल, ह्याला डबल केलं, ह्याला कॉन्स्टंट ठेवायचं आहे, ह्याला पण डबल करावं लागेल. सो डी इज ऑल्सो डबल्ड. डी इज ऑल्सो डबल. डी इज ऑल्सो डबल. 2D येईल ना. परत वाचतो. इन YDSC द सेपरेशन ऑफ 2 स्लिट्स इज डबल्ड टू कीप द सेम स्पेसिंग ऑफ फ्रिंजेस. म्हणजे x सेम ठेवायचं असेल तर डिस्टन्स d ऑफ द स्क्रीन फ्रॉम द स्लिट शुड बी डबल्ड. ठीक. अँड लास्ट आहे क्वेश्चन नंबर 50. कॅपॅसिटर ऑफर्स डॅश फॉर हाय फ्रिक्वेन्सी. रिॲक्टन्स बद्दल विचारलंय. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स इज 1/ωc. हा जर काही हाय फ्रिक्वेन्सी असेल तर कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स लो असतो. लेस रिॲक्टन्स. आन्सर इज अल्फा. सो दीज वर द 50 क्वेश्चन्स इन टुडेज मॉक टेस्ट. ओव्हरऑल ॲनालिसिस जर काही मी तुम्हाला नंतर देणारच आहे पेपरचे, जेव्हा मी मार्क्स सांगेन तुम्हाला, रँक सांगेन. बट ओव्हरऑल बघितलं तर पेपर हा मॉडरेट इझी लेवलचाच होता. खरं सांगितलं तर तो मॉडरेट आणि इझी लेवलच्या मध्येच होता तो. सो असे क्वेश्चन्स CETला तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. काही क्वेश्चन्स थोडेसे टफ असतात. इनफॅक्ट क्वेश्चन जरी सेम लेवलचे असतील बट तिथे प्रेशर असतं. तो एक पॉईंट असा आहे की जो तुम्हाला त्याच्यामुळे गोष्टी थोड्याशा आउट ऑफ कंट्रोल जातात. सो प्रेशर नाही घ्यायचं आपल्याला. खूप सारी प्रॅक्टिस करायची. खूप प्रॅक्टिस केल्यावरती तुम्हाला CETचं प्रेशर काही वाटणार नाही. त्याच्या आधीच तुम्ही खूप सारे क्वेश्चन सॉल्व्ह करून बसले असाल. त्यामुळे मॅक्सिमम नंबर ऑफ मॉक टेस्ट द्या तुम्ही. आणि उद्यापासून आपण चालू करतोय क्रॅश कोर्स इन द इम्पल्स बॅच. उद्यापासून इलेक्ट्रोस्टॅटिक्स लेसन पहिला घेतोय. सो लेट्स मीट टुमॉरो. भेटूयात उद्याच्या सेशनमध्ये आणि संध्याकाळी त्याच्या आधी आपण रिझल्ट डिस्क्लोज करू. ठीक आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस सेशन गाइज. वी विल मीट इन द इव्हनिंग सेशन.